जुन्या कर्जामुळे नवीन कर्ज नाही आणि आता नवीन कर्ज मिळत नसल्यामुळे अनुदान सुद्धा नाही. तर मित्र हा काय प्रकार आहे? कोणतं कर्ज, कुठलं अनुदान आणि हा जो प्रकार आहे, हा प्रकार कुठे घडला आणि या प्रकारातून आपल्याला खूप महत्त्वाचा एक संदेश मिळत आहे मित्रांनो, जो महाराष्ट्र राज्यातील सर्वदूर सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी होत असताना खूप महत्त्वाचा असणार आहे. महाराष्ट्रच काय तर देशभरातील शेतकऱ्यांकरिता शेतकऱ्यांची कर्जमाफी करत असताना वेगवेगळ्या राज्यातील ही जी गोष्ट आहे ही सद्य परिस्थितीमध्ये चालू अपडेटमध्ये खूप लाख मोलाची आहे मित्रांनो. तर हे काय आहे, हे सर्वच काही गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. कुठला शेतकरी आहे, कुठे प्रकार घडला, काय प्रकार घडला, कोणती योजना, कोणतं अनुदान. तर मित्र व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, स्किप करू नका. खूप लाख मोलाचा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो. आपण खूप साऱ्या योजना पाहत असतो की ज्या योजनांमध्ये अनुदान मिळते, परंतु त्या योजनांचं अनुदान मिळवण्याकरिता बँकेमार्फत त्या लाभार्थ्याला कर्ज घ्यावं लागतं मित्रांनो. प्रस्ताव सादर करून कर्ज मंजूर होणे आवश्यक असते बँकेच्या मार्फत. परंतु आता या शेतकऱ्यासोबत असं घडलेलं आहे की कर्जाचे प्रस्ताव सादर करत असताना खूप मोठ्या अडचणी आलेल्या आहेत. तर मित्र ही कोणती योजना आहे तर कृषी अवजारे बँक योजना. या योजनेकरिता आपलं महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील डोईठाण या गावातील गणेश नवनाथ तरडे हे शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांसोबत हा प्रकार घडलेला आहे मित्रांनो. तर हा प्रकार काय आहे मित्रांनो? महाडीबीटीवर या अगोदर काही दिवसापासूनच आपले अर्ज मंजूर होण्याकरिता पूर्वसंमतीच मिळू नव्हती लागली मित्रांनो. मोठ्या मुश्किलने आता पूर्वसंमती मिळत आहे मित्रांनो. तर या योजनेचा लाभ मिळण्याकरिता जी कर्जाची अट आहे त्या कर्जाकरिता बँकेकडे गणेश नवनाथ तरडे यांनी जवळपास 4 ते 5 वेळा प्रस्ताव सादर करून सुद्धा बँकेकडून कर्ज त्यांना मिळत नाहीये. ही माहिती समोर आलेली आहे मित्रांनो आणि कर्ज मंजुरी न मिळाल्या कारणाने शासनाच्या या योजनेचा लाभ घेणे शेतकऱ्याला अवघड जात आहे मित्रांनो. तर विषय असा आहे की ज्या वेळेस यांनी हा प्रस्ताव सादर केला त्यानंतर त्यांना बँकेकडून काही त्रुटी दर्शवण्यात आल्या. तर त्या शेतकऱ्यांनी वेळोवेळी 2-4 वेळेस बँकेने सांगितल्याप्रमाणे त्यांची त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. हे जे आहेत गणेश नवनाथ तरडे यांनी जवळपास 2 सप्टेंबरला हा अर्ज पहिल्यांदा सादर केला होता. तर 2 सप्टेंबर पासून तर त्यानंतर जवळपास ऑक्टोबर डिसेंबर पर्यंत वेळ गेला. म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 3 ते 4 महिने गेले यांचे यामध्ये. तरी सुद्धा यांचं कर्ज प्रकरण हे मंजूर झालं नाही आणि हे कर्ज प्रकरण मंजूर न झाल्यामुळे त्यांना या अनुदानापासून सुद्धा आता वंचित राहावं लागत आहे. हे याचं अनुदान सुद्धा मिळत नाही. तर मित्रांनो यांनी बँकेने ज्या त्रुट्या दूर करण्याकरिता सांगितल्या होत्या एवढ्या सर्व काही त्रुट्या दूर करल्यानंतर सुद्धा या शेतकऱ्यांनी बँकेने सांगितल्यानुसार आवश्यक या योजनेचा लाभ घेण्याकरिता ऑक्टोबर महिन्यामध्ये बचत खात्यामध्ये यांनी यांच्या जवळपास 2.5 लाख रुपये सुद्धा भरले होते मित्रांनो. तरी दरवेळेस काही ना काही कारण पुढे करत या शेतकऱ्याचे कर्ज मंजूर करण्यात आले नाही मित्रांनो. ज्यामुळे या शेतकऱ्याने थेट पंतप्रधान, कृषी मंत्री, अर्थमंत्री, मुख्यमंत्री यांच्यासोबतच लोकप्रतिनिधींना सुद्धा जीमेलच्या माध्यमातून आपली अडचण पोहोचवली मित्रांनो आणि ती सोडवण्याकरिता विनंती केलेली आहे मित्रांनो. तर आता या व्हिडिओच्या माध्यमातून या प्रकाराच्या माध्यमातून आपल्याला काय घ्यायचं आहे आणि तरडे यांनी सुद्धा या सर्व मंत्र्यांकडे, लोकप्रतिनिधीकडे जी मागणी केली त्या मागणीमध्ये हे सादर करण्यात आलेलं आहे. कारण की लक्षात घ्या, आपण कोणतेही कर्ज एनपीए मध्ये गेल्याच्या नंतर म्हणजे नॉन परफॉर्मिंग ऍसेट झाल्याच्या नंतर ते डिफॉल्ट होते. तो खातेदार डिफॉल्टर होतो, तो कर्जदार डिफॉल्टर होतो. डिफॉल्टर झाल्याच्या नंतर जेव्हा या कर्ज खात्याची या कर्ज रकमेची परतफेड करत असताना तडजोड होते, तर ती तडजोड करून घेत असताना तो डिफॉल्टर होतो आणि त्याच्या सिबिलवर तसं नेहमीकरिता ते दाखवले जाते मित्रांनो. राईट ऑफ मध्ये ते येऊन जाते ते कर्ज प्रकरण. आता ते कर्ज प्रकरण राईट ऑफ मध्ये आल्याच्या नंतर, डिफॉल्टर झाल्याच्या नंतर तिथून पुढे त्या खातेधारकाला कुठल्याही प्रकारचं कर्ज घ्यावं असल्यास ते सिबिलवर जुनं दाखवते आणि त्यांना कर्ज मिळण्यामध्ये अडचण येतात किंवा कर्ज मिळत नाही मित्रांनो. तर याकरिताच या तरडे गणेश नवनाथ तरडे या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री, अर्थमंत्री, लोकप्रतिनिधी यांना मेलच्या माध्यमातून जी विनंती केली आहे त्यामध्ये ते सांगितलेले आहे की आरबीआय यांच्या मार्फत आणि बँकेमार्फत शेतकऱ्यांना शेती उद्योग, इतर उद्योग व्यवसाय उभारण्याकरिता, कर्ज देण्याकरिता, मंजुरी देण्याकरिता सुद्धा विनंती केलेली आहे. आणि सोबतच आता महत्वाचा विषय सुरुवातीपासून आपण जो सांगत आहे तो असा आहे की आता आपले सुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे. शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि सोबतच आता कर्जमाफी जून पर्यंत करण्याचं घोषणा जाहीर केलेली आहे आणि कर्जमाफी करत आहेत. परंतु मित्रांनो ही कर्जमाफी करत असताना सर्वदूर सर्व महाराष्ट्रभर राज्यातील या सर्व शेतकऱ्यांना परत हीच अडचण समोर येता कामी नये, ही अडचण येऊ नये याकरिता
हे प्रकरणातून आपल्याला घेण्यासारखा संदेशबोध असा आहे, की आता या सर्व अर्थमंत्री, मुख्यमंत्री, कृषी मंत्री यांनी बँकेशी यांच्या प्रतिनिधीशी बसत असताना मीटिंगच्या दरम्यान ह्या गोष्टी क्लिअर करून घ्याव्या, जेणेकरून शेतकरी बांधवाला, शेतकरी पुत्रांना, इतर उद्योग, व्यवसाय काही करण्याकरिता जे कर्ज घ्यावयाचं इथून पुढे, तेथे या कर्जमाफी करत असतानाची जे काही अडचण येणार आहे भविष्यामध्ये, ती अडचण येता कामा नये. त्या सिबिलवर त्या शेतकरी पुत्रांना त्या शेतकऱ्याच्या कुठलंही राईट ऑफ किंवा डिफॉल्टरचा तसा शिक्कामोर्तब होता कामा नये आणि शेती व्यतिरिक्त, पीक कर्जाव्यतिरिक्त त्यांना व्यवसायाकरिता, उद्योग व्यवसायाकरिता कर्ज घेण्याकरिता कुठलीही अडचण येऊ नये, याकरिता या प्रकरणातून हा जो काय प्रकार घडलेला आहे याच्या माध्यमातून ही खूप मोठी सीख, खूप मोठा मेसेज आपल्या सर्व शेतकरी बांधवांकरिता, राज्यकर्त्यांकरिता सुद्धा निघून आलेला आहे मित्रांनो. गणेश नवनाथ तरडे यांची ही बातमी वाचल्याच्या नंतर अवाक झाल्यासारखं झालं, परंतु हरकत नाही. एका शेतकऱ्याला जो त्रास होत आहे, निदान या शेतकऱ्याच्या संकटातून, या अडचणीच्या काळातून एक मोठा संदेश बाहेर निघून आलेला आहे, जो महाराष्ट्रभरातील काय तर सोबतच राज्यातील, देशातील सर्व शेतकरी बांधवांकरिता एक महत्त्वपूर्ण संदेश घेऊन आलेला आहे, बोध घेऊन आलेला आहे. तर मित्रो, सर्व शेतकरी बांधवांनी हे सुद्धा आपापल्या प्रतिनिधी, पत्रकार, ते शेतकरी नेत्यांपर्यंत सुद्धा ही बातमी, हा मेसेज, हा प्रकार, ही घटना पोहोचवण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून शेतकरी नेते सुद्धा इथून पुढे मीटिंगमध्ये बसत असताना त्या समितीमध्ये जे कोणी असतील त्या अहवालादरम्यान सुद्धा हा विषय, हा मुद्दा मांडू शकतील, जेणेकरून शेतकरी पुत्रांना उद्योग व्यवसायाकरिता कर्ज प्रकरणामध्ये भविष्यामध्ये अडचण येणार नाही आणि ते सुद्धा या आर्थिक प्रगतीमध्ये देशाच्या, राज्याच्या आणि स्वतःच्या हातभार लावू शकतील आणि काहीतरी नवीन उद्योग व्यवसाय करू शकतील. तर मित्रांनो, गणेश नवनाथ तरडे यांच्यासोबत जो एक प्रकार घडलेला आहे, इतर शेतकऱ्यांसोबत हा प्रकार घडू नये याकरिता सर्व शेतकरी बांधवांनी सुद्धा आता इथून पुढे सजग राहायचं आहे मित्रांनो. आणि याच्यातून जो दाखला घ्यायचा होता तो दाखला घ्यावयाचा मित्रांनो. तर मित्रो, आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून, या मिळालेल्या बातमीच्या माध्यमातून जो मेसेज समोर निघून येत आहे, जी अडचण समोर निघून येते, त्याचं समाधान कसं करता येईल ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे, जे सर्वांकरिता उपयोगी ठरणार आहे. मित्रो, आशा करतो आपणा सर्वांना नक्कीच ही माहिती उपयोगी ठरलेली असेल. तर मित्रो, अशीच माहिती, वेळोवेळी विश्वासार्ह माहिती आपणापर्यंत सर्वात अगोदर मी पोहोचवू शकेन याकरिता, आणि हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर, आणि आपण या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि इतर शेतकरी पुत्रांपर्यंत, शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती, ही अपडेट पोहोचावी याकरिता हा व्हिडिओ सुद्धा सर्वदूर त्यांच्यापर्यंत शेअर करा मित्रांनो. तर मित्रो, या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या, आमच्या सर्वांच्या उपयोगी माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.